Math second chapter number 3rd, indefinite integrals, integration formula. First formula है integration of x raised to n dx is equal to x raised to n plus 1 divided by n plus 1 plus c. दूसरा formula है integration of ax plus b raised to n is equal to ax plus b raised to n plus 1 divided by a into n plus 1 plus c. तीसरा फॉर्मूला है इंटीग्रेशन ऑफ a रेस्ट टू x dx इज इक्वल टू a रेस्ट टू x डिवाइडेड बाय log a प्लस c. चौथा फॉर्मूला है इंटीग्रेशन ऑफ e रेस्ट टू x dx इज इक्वल टू e रेस्ट टू x प्लस c. पुढला फॉर्म्युला 5 नंबरचा आहे इंटीग्रेशन ऑफ sin x dx इज इक्वल टू मायनस cos x प्लस c. पुढला फॉर्म्युला आहे इंटीग्रेशन ऑफ cos x dx इज इक्वल टू sin x प्लस c. सातवा फॉर्मूला इंटीग्रेशन ऑफ sec square x dx इज इक्वल टू tan x प्लस c. आठवा फॉर्मूला इंटीग्रेशन ऑफ sec x इंटू tan x dx इज इक्वल टू sec x प्लस c. नवा फॉर्मूला है cosec x इंटू cot x dx इज इक्वल टू माइनस cosec x प्लस c. नवा फॉर्मूला इंटीग्रेशन ऑफ cosec square x dx इज इक्वल टू माइनस cot x प्लस c. 11वा फॉर्मूला है आपला इंटीग्रेशन ऑफ साइन ax प्लस b dx इज इक्वल टू साइनचं इंटीग्रेशन काय आलेलं आपलं मायनस कॉस एक्स दॅट इज मायनस ऑफ कॉस ax प्लस b डिवाइडेड बाय a प्लस c. 12वा फॉर्म्युला आहे इंटीग्रेशन ऑफ कॉस ax प्लस b dx. कॉसचं इंटीग्रेशन काय आलेलं आहे साइन that is sine of ax plus b divided by a plus c. 13वा फॉर्मूला है इंटीग्रेशन ऑफ sec square ax plus b dx. sec square इंटीग्रेशन काय आलं आपलं tan that is tan of ax plus b divided by a plus c. 14वा फॉर्मूला है अपना इंटीग्रेशन ऑफ sec ax प्लस b इंटू tan ax प्लस b dx इज इक्वल टू sec x इंटू tan x इंटीग्रेशन काय लिहिले आपण sec x दॅट इज sec ax प्लस b डिवाइडेड बाय a प्लस c. 15वा फॉर्मूला है अपना इंटीग्रेशन ऑफ cosec ax प्लस b इंटू cot ax प्लस b dx. cosec x इंटू cot x dx इंटीग्रेशन काय आलं मायनस cosec x दॅट इज इक्वल टू मायनस cosec ax प्लस b डिवाइडेड बाय a प्लस c. 16वा फॉर्मूला है इंटीग्रेशन ऑफ cosec square ax plus b dx. cosec square इंटीग्रेशन काय आहे आपलं मायनस cot x आहे म्हणजे काय येणार आहे मायनस cot ax plus b डिवाइडेड बाय a plus c. पुढला फॉर्म्युला आहे 17वा फॉर्म्युला इंटीग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल टू log of mod x plus c. 18वा फॉर्मूला है इंटीग्रेशन ऑफ 1/ax plus b dx इज इक्वल टू log of mod of ax plus b डिवाइडेड बाय a प्लस c. सीला आपण काय म्हणणार आहे इंटीग्रेशन कॉन्स्टंट. प्रत्येक सीला आपण काय म्हणणार आहे इंटीग्रेशन कॉन्स्टंट. पहिला थेरम आहे इफ f and g are real valued integrable functions of x then integration of f of x plus g of x dx is equal to integration of f of x plus integration of g of x. Proof. Let integration of f of x dx is equal to g1 of x plus c1 and
इंटिग्रेशन ऑफ g of x dx is equal to g2 of x plus c2 plus c2. then बरोबर आहे की लक्षात. याचं मी डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. कोणाचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ऑफ f of x dx is equal to g of x plus c1 चा. that is d of dx g1 of x plus c1 is equal to d by dx into integration of f of x dx. and जसं ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तसंच g of x चं पण आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया. that is g d by dx g2 of x plus c2 is equal to d by dx integration of g of x into dx. 11वी मध्ये आपण इंटिग्रेशन डेफिनेशन काय पाहिलेली आहे? इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह आर अपोजिट. बरोबर आहे. मग ह्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ह्या ठिकाणी काय आहे? इंटिग्रेशन आहे. ह्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ह्या ठिकाणी काय आहे? इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह एकमेकाचे कसे आहेत? अपोजिट आहेत. अपोजिट म्हणजे एकमेकाला काय होणार? ते कॅन्सल होणार. मग राहिलं काय बघा बरं? डी बाय डी एक्स इंटू g1 of x plus c1 is equal to f of x and d by dx into g2 of x plus c2 is equal to g of x. आता मी ह्या दोघांची काय करणार आहे? एडिशन करणार आहे. d by dx into g1 of x plus c1 plus d by dx into g2 of x plus c2 is equal to f of x plus g of x. काढायचं नाही का? g1 of x plus c1 ओके that is equal to दोघांमध्ये कॉमन काय दिसतं? डेरिव्हेटिव्हचे ॲडिशन आपण करू शकतो. that is g1 of x plus c1 plus g2 of x plus c2 is equal to f of x plus g of x. Consider काय कन्सिडर करूया पहा. Consider d by dx into g1 of x plus c1 plus g2 of x plus c2 is equal डेरिव्हेटिव्ह ॲडिशन प्रॉपर्टी आपण यूज करूया. d by dx into g1 of x plus c1 plus d by dx g2 of x plus c2. therefore d by dx into g1 of x plus c2 g2 of x plus c2 is equal to d by dx g of x plus c1 काय आहे? f of x plus g2 of x plus c2 ची किंमत काय आहे आपली? g of x. by definition of integration. मग काय डेफिनेशन आहे इंटिग्रेशनचे आपले 11वी मधले? डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन आर अपोजिट. मग इंटिग्रेशन ऑफ f of x plus g of x is equal to f of x plus g of x dx is equal to इंटिग्रेशन घेतलं म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. राहिलं काय फक्त g1 of x plus c1 plus g2 of x plus c2. therefore integration of f of x plus g of x dx is equal to बघा g1 of x plus c1 ची किंमत किती आहे? g1 of x plus c1 integration of f of x dx plus g2 of x plus c2 g2 of x plus c2 ची किंमत काय आहे?
इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स dx. बरोबर काय प्रूफ करायचं आपल्याला? Hence the proof. This is the g1 of x plus c1. Theorem number 2. If f and g are a real valued integrable functions of x, then integration of f of x minus g of x dx is equal to integration of f of x dx minus integration of g of x dx. Proof मध्ये let integration of f of x dx is equal to g1 of x plus c1 and integration of g of x dx is equal to g2 of x plus c2. Then याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. that is d by dx into g1 of x plus c1 is equal to d by dx into integration of f of x dx and d by dx into g2 of x plus c2 is equal to d by dx into integration of g1 of x dx. Therefore, d by dx into g1 of x plus c1 integration derivative opposite, integration derivative एकमेकाला कॅन्सल झालं. This is the f of x and d by dx into g2 of x plus c2 is equal, derivative integration get cancel, g of x. Consider d by dx into g1 of x plus c1 minus g2 of x plus c2. डेरिव्हेटिव्ह काय दिसते आपल्याला? मायनस दिसतोय. युजिंग द प्रॉपर्टी d by dx into g1 of x plus c1 minus d by dx into g2 of x plus c2. That is equal to d by dx into g1 of x plus c1 minus g2 of x plus c2. d by dx g1 of x plus c1 ची किंमत किती आहे? f of x minus याची किंमत किती आहे? g of x. By definition of integration of f of x minus g of x dx. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह अपोजिट. या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काय झालं? कॅन्सल झालं. राहिलं काय फक्त g1 of x plus c1 minus g2 of x plus c2. Therefore, integration of f of x minus g of x dx is equal. ही कशाची किंमत आहे? g1 of x plus c1. g1 of x plus c1 कोणाची किंमत आहे? इंटिग्रेशन ऑफ f of x dx. ही कशाची किंमत आहे? इंटिग्रेशन ऑफ g of x dx. बरोबर. हेच प्रूफ करायचं आहे का आपल्याला? असलं म्हणणार मी हेच द Theorem number 3. If f are the real valued function of x and k is constant, then integration of k into f of x dx is equal to k into f of x dx plus c. Proof मध्ये very simple proof. Let integration of f of x dx is equal to g1 of x plus g1 of x plus c1. त्याचं काय घ्यायचं आपल्याला? डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे.
डी बाय डी एक्स इंटू g1 of x plus c1 is equal to d by dx into integration of f of x dx. x dx, that is d by dx into g1 of x plus c1 is equal to, derivative and integration get cancelled, this is the f of x. Consider k into d by dx into g1 of x plus c1 is equal to, that is k into g1 of x plus c1 ची किंमत किती आहे, f of x. कॉन्स्टंट असल्यामुळे आतमध्ये जातो तो हायसा जाणार आहे. that is d by dx into k into g1 of x plus k into c1 plus k into f of x. बरोबर, दोन्ही सेट्स काय करूयात, लिहूया बाय डेफिनेशन ऑफ, बाय डेफिनेशन, कुणाची डेफिनेशन, बाय डेफिनेशन of integration. काय सांगते इंटिग्रेशनची डेफिनेशन, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ k इंटू f of x dx इज इक्वल, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन एकमेकाला काय होतात, कॅन्सल होतात. राहिलं काय फक्त आपलं k इंटू g1 of x प्लस k इंटू c1. काय कॉमन दिसायला लागलं आपल्याला, k कॉमन दिसायला लागलं, g1 of x plus c1, that is k into g1 of x plus c1 कोणाची किंमत आहे, इंटिग्रेशन ऑफ f of x dx, आणि कॉन्स्टंट कुठला घेणार आपण, that is this is the integration of k into f of x dx, hence the